सो हाय डियर स्टुडंट्स, कॉम्प्लेक्स नंबरचा मुलांना आपला हा तिसरा लेक्चर आहे. ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर पाहिला, लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, देन कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. सेकंड लेक्चरमध्ये मुलांना आपण कॉम्प्लेक्स नंबरचा अंडररूट कसा फाइंड करायचा ही गोष्ट शिकली डिटेलमध्ये. त्याचा एक शॉर्टकट पण आपण डिस्कस केला, कॉम्प्लेक्स नंबरचा अंडररूट फाइंड करण्याचा एक शॉर्टकट. ओके, आता पहा थर्ड लेक्चर हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट लेक्चर आहे. ओके, कॉम्प्लेक्स नंबर जर का तुम्ही पाहाल ना, ओके, तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ टाइम्स एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स केला जातो. काय आर्टिकल्स आहेत पहा, अर्गॅन्स डायग्राम म्हणून एक आर्टिकल आहे. हे पहा, मेन तर आता हे दोन आर्टिकल आहेत. हे दोन आर्टिकल यूज करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला अर्गॅन्स डायग्राम आणि हा पोलार फॉर्म समजला पाहिजे. अर्गॅन्स डायग्राम आणि पोलार फॉर्म तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं पाहिजे हे कसं यूज होतं. ओके, आता या दोन गोष्टी समजल्यानंतर मुलांना यांचा यूज आपल्याला इथे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आणि डी मोव्हियर्स थेरम म्हणून एक आहे आर्टिकल, याच्यामध्ये आपल्याला होणार आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक आर्टिकल बाकी आहे, आणखीन क्यूब रूट ऑफ युनिटी वाला. ओके, तो पण खूप महत्वाचा आहे ऍक्च्युअली एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. बरेच जणांना मे बी हे माहिती पण असेल, आठवत पण असेल, 1 + ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ओके, तर पहा याच्यावरती काही क्वेश्चन्स असतात. आता डिटेलमध्ये डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे क्यूब रूट ऑफ युनिटीच्या लेक्चरमध्ये, बट थोडंसं लाईक एक आयडिया दिलं बेसिक की यार हे असे काही गोष्टी आहेत पाहते क्यूब रूट ऑफ युनिटीच्या आर्टिकलमध्ये. ओके, मग ते कसे आले, मग त्यांचा यूज करून न्यूमरिकल्स कसे करायचे हे आपण त्या लेक्चरमध्ये पाहूया. सो आता इथून पुढे 2 लेक्चर आहेत पहा कॉम्प्लेक्स नंबरचे, थेरोटिकल 2 लेक्चर आहेत. त्याच्यानंतर MCQ वगैरे, तर त्याला जर लिमिट नाही यार, ते तर कितीही करा कमी असतं. ओके, नाउ सी गाइज, अर्गॅन्स डायग्राम. ओके, काय रे, कॉम्प्लेक्स नंबर जो आहे ना, कॉम्प्लेक्स नंबरला एखाद्या प्लेन मध्ये रिप्रेझेंट करणे इज नथिंग बट अर्गॅन्स डायग्राम. बघ काय असतं सांगतोय. काय करायचं माहिती का रे मुलांना, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस मी डिफाइन केलं, ठीक आहे यार, चलो. ओके, सांगा एक कॉम्प्लेक्स नंबर काहीतरी, से फॉर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स नंबर बी 4 + 3i. समजा असा मुलांना आपला कॉम्प्लेक्स नंबर, काय करायचं माहिती का रे, एकदम सिंपल. बघा काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत जातो इथे. ओके, 1 2 3 4 5 6 7 -1 -2 -3 -4 -5. ओके, ठीक आहे, बस झालं, चलो. ओके, हे पहा कॉम्प्लेक्स नंबर हा आपला 4 + 3i आहे. ओके, आता याच्यामधून काय करायचं माहिती का, फक्त हे 2 नंबर घ्यायचे आहे. हा इथेला 4 घ्यायचा आणि इथेला +3 घ्यायचा. ओके, आणि 4 + 3 वाला पॉइंट इथे मेन्शन करायचा आहे. पहा, x कोऑर्डिनेट इज 4 आणि y कोऑर्डिनेट इज +3 म्हणजे इथे. ओके, हा तो पॉइंट आहे यार, 4 3 वाला पॉइंट मुलांना हा आहे, हे समजून घ्या तुम्ही आधी. ओके, आता याच्यानंतर मी काय करेन पहा, बस एक लाईन ड्रॉ करेन इथून ना इथेपर्यंत, एक सिंपल लाईन ड्रॉ करणार. सो तो जो कॉम्प्लेक्स नंबर येणार, त्या कॉम्प्लेक्स नंबरला मी हे इथे असं रिप्रेझेंट करतो. ओके, याला बोलतो आपण रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की यार हे असं का करतोय आपण, हे सर्व नाही का, कशासाठी करतोय. मी बोललो ना मुलांना, हा आर्टिकल स्टार्ट होण्याच्या आधी बोललो टोटल 4 आर्टिकल शिकतोय. वरचे 2 आर्टिकल याच्यासाठी शिकतोय की ते आपण खालच्या 2 आर्टिकल मध्ये यूज करून काही न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकू. ओके, बघा काय तुम्ही आता जर फक्त समजून घ्या यार फक्त. ओके, तर पहा मुलांना, त्या कॉम्प्लेक्स नंबरला मी हे असं रिप्रेझेंट करेन इथे. ठीक आहे, आणखीन थोडीशी प्रॅक्टिस करूया. एक काम करतोय, आणखीन एक कॉम्प्लेक्स नंबर घेतोय मी इथे. ओके, तर से फॉर एक्झाम्पल लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी z इज इक्वल टू -3 + 3i. -3 + 3i. हे पहा 2 नंबर आहे आपल्याकडे, एक -3 आहे आणि एक +3 आहे, बरोबर. पहा, x कोऑर्डिनेट शुड बी -3, y कोऑर्डिनेट शुड बी +3, म्हणजे इथे येईल का रे तो पॉईंट. मला असं वाटतं की तो पॉईंट जरा इथे येईल. ओके, म्हणजे असं जॉईन करायला लागणार आहे मला. येस स्टुडंट्स, सो हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, मी याला इथे Z2 बोलतोय. सो इथे रिप्रेझेंट करतोय, याला Z2 असं मेन्शन करतोय. दॅट फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर बी Z1. ओके, इथे मी Z1 असं रिप्रेझेंट करतोय, Z1 असं रिप्रेझेंट करतोय. नीट लक्षात आता. समजा जर का मी असं ठरवलं यार, हे Z3 इज इक्वल टू 4 - 3i. समजतं का तुम्हाला हे 4 - 3i असा तिसरा कॉम्प्लेक्स नंबर मी जर का इथे विचार करतोय असा, तुम्ही मला सांगा रे
फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर आणि थर्ड कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काही रिलेशन आहे का, याच्यामध्ये काही रिलेशन आहे का? मला वाटतं हा याचा कॉन्जुगेट आहे. प्लस असेल तर इथे मायनस आहे ना. चलो जरा बघूया, आपण हे रिप्रेझेंट करूया. 4 आणि -3 या 4 आणि -3 4 -3 यार पहा 4 कुठे आहे? हे पहा 4 -3 इथे आहे ना. येस स्टुडंट्स, 4 -3 इथे येणार आहे. सो डन, असा रिप्रेझेंटेशन असेल याचा. लागतंय लॉजिक तुम्हाला काही? ओके ठीक आहे. 4 -3 जो काही आहे मी इथे रिप्रेझेंट केलेला आहे. डन. सो हे असतं यार मुलांना रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता मी काय करतोय पहा, बाकी सर्व रब करतो. ओके, आणि एक जो कॉम्प्लेक्स नंबर मी रिप्रेझेंट केलाय ना त्याचाच थोडंसं आपण व्यवस्थित स्टडी करूया यार. ओके, हा वाला पार्ट रब केलाय, इव्हन हा वाला कॉम्प्लेक्स नंबर मी इथे रब केलाय. फक्त या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण आता इथे स्टडी करूया, बाकी सर्व मी इथे रब करतो. ओके, पहा आता आणखीन काही आर्टिकल्स आहेत जसं की मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, पहा रे काय विषय पहा. हा जो कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही ड्रॉ केलाय, कॉम्प्लेक्स नंबरचा लाईन जो तुम्ही ड्रॉ केलाय, लाईन सेगमेंट जो तुम्ही ड्रॉ केलाय. ओके, तर लाईन सेगमेंटचा मुलांना लेंथ म्हणजे मॉड्युलस. याला आपण असं रिप्रेझेंट करतो काय, हे पहा हा जो कॉम्प्लेक्स नंबर Z आहे ना, Z1 जो काही समजा. ओके, तर त्याचा मॉड. ओके, म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरच्या लाईन सेगमेंटचा लेंथ इज नथिंग बट मॉड ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आता कोणी सांगेल का रे मला की या कॉम्प्लेक्स नंबरचा हा लेंथ किती, हा लेंथ किती आहे? मला असं वाटतं हे डिस्टन्स किती आहे पाहणार आहे तुम्ही. मला तरी असं वाटतं हा डिस्टन्स यार 4 आहे. मग मी असं लिहीन लेंथ इज इक्वल टू √4 स्क्वेअर, या 4चा स्क्वेअर प्लस हे 3 आहे ना रे, हा डिस्टन्स 3 आहे ना. सो प्लस 3चा स्क्वेअर असं मला मेन्शन करायला लागणार आहे. हे प्लीज तुम्ही इथे समजून घ्या यार. सो दिस इज मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आता समजा यार की कॉम्प्लेक्स नंबर मी हे सर्व रब करतोय. पाल रे मुलांना, आता मी थोडंसं रब करून ना थोडंसं आपण जनरलाइज करण्याचा ट्राय करूया. ओके, आता जनरलाइज करण्याचा ट्राय करूया म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबरला ना तुम्ही असं इमॅजिन करायचं, कॉम्प्लेक्स नंबर बी से A + B आहे. कॉम्प्लेक्स नंबरला तुम्ही असं रिप्रेझेंट करा A + B आहे, बी दी कॉम्प्लेक्स नंबर. ओके, एक्स कोऑर्डिनेट इज A, वाय कोऑर्डिनेट इज B, म्हणजे असेल यार इथे कुठेतरी तो पॉईंट. ओके, A, B हा आपला कॉम्प्लेक्स नंबरचं रिप्रेझेंटेशन आहे. त्या कॉम्प्लेक्स नंबरचं रिप्रेझेंटेशन आहे. लाईन ड्रॉ करायची ही अशी. ओके, सांगा तुम्ही मला या कॉम्प्लेक्स नंबरच्या लाईन सेगमेंटचा जो लेंथ आहे, दॅट लेंथ इज इक्वल टू √A² + B² असणार की नाही? कारण की हा जो डिस्टन्स आहे ना मुलांना, हा डिस्टन्स आहे आपला A. ओके, आणि हा जो डिस्टन्स आहे मुलांना, हा डिस्टन्स आहे आपला B, आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मुलांना हा दिस साइड ऍक्ट्स ॲज अ हायपोटेनियस. म्हणजे हायपोटेनियसचा जो लेंथ असतो ना, दॅट इज √A² + B² बाय युझिंग पायथागोरस थिअरम. करेक्ट आहे. तर याला बोलतो मुलांना आपण मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि सोपं आहे पहा, मॉड्युलस म्हणजे काय, √A² + B². मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, यानंतर एक आर्ग्युमेंट म्हणून एक पॉइंट आहे यार. ओके, हा जो अँगल असतो ना थिटा जो असतो ना मुलांना, त्याला आपण आर्ग्युमेंट बोलतो. ओके, काय असतो थिटा? तो कॉम्प्लेक्स नंबरचा जो लाईन असतो तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन सोबत काय अँगल करतोय त्याला आपण बोलतोय मुलांना आर्ग्युमेंट. तुम्ही सांगा बरं, हा जो कॉम्प्लेक्स नंबरचा लाईन आहे तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन सोबत किती अँगल करतोय? थिटा अँगल करतोय. अरे तो थिटा सांगणे म्हणजेच आर्ग्युमेंट. मी असं लिहू शकतो का रे, tan theta it is equal to B divided by tan theta म्हणजे अपोजिट बाय हायपोटेन्यूस यार, सॉरी अपोजिट बाय ऍडजसंट. म्हणजे थीटा इज इक्वल टू गाइज tan इनवर्स ऑफ B डिवाइड बाय A. येस ऑर नो? असं असणार की नाही? क्लिअर? तर पहा मुलांना, मला काय सांगायचं इथं की हा जो फॉर्म्युला आहे आर्ग्युमेंटचा, हा आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला तुम्ही असा पाठ नका करू. कारण की बऱ्याच वेळी ना इथे थोडेसे प्रॉब्लेम होतात आर्ग्युमेंट फाइंड करते वेळी या फॉर्म्युलाने. मी दाखवतो एक एक्झाम्पल, मी तुम्हाला दाखवतो. काय करायचं माहिती का, प्रत्येक वेळेस आर्ग्युमेंट फाइंड करते वेळी डायग्रामच ड्रॉ करायचा, ऑर्गॅनिक डायग्रामच ड्रॉ करायचा आणि बघायचं की तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन सोबत किती अँगल करतोय. ओके, हाच प्रोसेस तुमचा असला पाहिजे. ओके, ही गोष्ट थोडीशी क्लिअर करा. रिझन काय पहा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतोय. पहा काय लक्षात आलं. समजा तुम्ही डायग्राम ड्रॉच नाही केला यार, आणि मी तुम्हाला इथे एक कॉम्प्लेक्स नंबर देतोय. पहा काय, लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी से फॉर एक्झाम्पल 3 - 3i. ओके, कॉम्प्लेक्स नंबर बी 3 - 3i असा एक कॉम्प्लेक्स नंबर मी तुम्हाला इथे देतोय. आणि मी म्हणतो यार तुम्ही चलो मॉड्युलस फाइंड करा. मग तुम्ही तर म्हणता यार मॉड्युलस म्हणजे काय असतं, आता शिकला आपण √A² + B². बरोबर ना? म्हणजे √A² म्हणजे 3चा स्क्वेअर 9 + B² म्हणजे -3चा स्क्वेअर, तो पण 9च बनतो. दॅट मीन्स √18 बनतो यार. म्हणजे हा 3√2 असं बनणार आहे पहा मुलांना, मॉड्युलस ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. ओके,
पण आपला इंटरेस्ट कशामध्ये आता आपल्याला फाइंड करायचा आहे आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे तो थीटा फाइंड करायचा की तो कॉम्प्लेक्स नंबरचा लाईन एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतोय. हे बघा आता तो फॉर्म्युला शिकलाच होता तुम्ही. काय शिकला होता पहा, tan थीटा इज इक्वल टू बी बाय ए, असंच होतं ना काहीतरी. बी काय रे -3 बाय ए काय, ए आहे 3, कॅन्सल कराल यू विल गेट -1 बरोबर. tan थीटा -1 जर का बनत असेल देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थीटा. tan थीटा बनतोय -1. हे पहा नीट पहा काय, tan थीटा बनतोय -1, मग थीटाचं व्हॅल्यू 135 डिग्री वाटायला लागेल का, कारण की tan 135 -1 असतो. समजलं तुम्हाला मुलांना, लागतं का लॉजिक हे. 135 डिग्री tan 135 डिग्री करून पाहतो पण -1 येतो. ऍट द सेम टाइम पूर्ण असा गोल फिरून हा जो अँगल दिसतो ना तुम्हाला, ओके, किती 315 डिग्री. tan 315 डिग्री गाइज, tan 315 डिग्री हा पण -1 बनतो, हा पण -1 बनतो, हे समजून घ्या तुम्ही. मग विषय इतकाच राहतो की यार मग 315 डिग्री लिहू इथे, ओके, हे जे लिहिलं ना तुम्ही tan थीटा इज इक्वल टू -1, मग थीटाला काय लिहू, 315 डिग्री मेन्शन करू की 135 डिग्री मेन्शन करू. सो म्हणून ना इथे डायग्रामचा यूज करणे गरजेचं आहे. का आता हे कन्फ्युजन आहे यार, मला नाही समजत काय लिहिलं पाहिजे. ओके, पण मग मी विचार करेन की यार अर्गॅन्स डायग्राम मध्ये हा पॉईंट मी कुठे मेन्शन केला असता. 3, हे पहा 3, -3 वाला पॉईंट आहे ना तो. सो गाइस 3, -3 म्हणजे तो खाली पॉईंट मेन्शन केला असता, म्हणजे हा जो लाईन आहे ना हा लाईन तुम्हाला रेफर करायचा आहे. म्हणजे 315 डिग्री वाला जो अँगल आहे त्याला रेडियन मध्ये मेन्शन करा बरं. ओके, तो तुम्ही रेफर केला पाहिजे, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं यार. ओके, फक्त जर का ते लक्षात ठेवाल ना असे प्रॉब्लेम्स मे बी तुम्हाला फेस करायला लागू शकतात. बऱ्याच वेळी येतं याच्याने करेक्ट, इन केस जर का फर्स्ट क्वाड्रंट वगैरे मध्ये असेल तर अँगल. ओके, पण गरजेचं नाही यार की प्रत्येक वेळेस आलं पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल दाखवतोय पहा. से फॉर एक्झाम्पल लेट कॉम्प्लेक्स नंबर बी -2 -2 आहे बरोबर. मग तुम्ही म्हणणार ओट इज tan थीटा. हे बघा tan थीटा म्हणजे बी बाय ए. हे पहा बीचा व्हॅल्यू -2 आहे, एचा व्हॅल्यू -2 आहे, मायनस कॅन्सल होऊन 1 बनतो. बाबा tan थीटा 1 म्हणजे थीटा 45 डिग्री का, थीटा 45 डिग्री का, बरोबर ना. बरोबर ना, tan थीटा 1 म्हणजे थीटा 45 डिग्री आहे. अबे पण हा 45 डिग्री आपण लिहूच नाही शकत आन्सर. तुम्ही म्हणणार कसं काय, कारण की हा कॉम्प्लेक्स नंबर पहा ना -2 आहे. हे म्हणजे -2 आहे म्हणजे इथे येतं रे तो पॉईंट. म्हणजे मुलांनो ऍक्च्युअल मध्ये तो जो अँगल आहे ना तो अँगल ओके 180 + 45 म्हणजे 225 डिग्रीचा तो अँगल असला पाहिजे होता. म्हणजे 45 जे लिहिलं ते कम्प्लिटली रॉंग आहे. थीटा शुड बी गाइज 225 डिग्रीज, हे असं आपलं आन्सर असलं पाहिजे होतं. हे तुम्ही आधी समजून घ्या बरं मुलांना. ओके ठीक आहे यार, मी म्हणतो ओके जाऊया जरा पुढे. तर पहा काय म्हणता पहा इथे, फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करायचा सोपा विषय. पहिले कॉम्प्लेक्स नंबरला जरा a + bi च्या फॉर्ममध्ये लिहून घ्या बरं. 1 - 3i इंटू गाइज 1 + 3i होल डिवाइड बाय 1 + 3i. ओके, याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड केला a + b a - म्हणजे a² - b चा स्क्वेअर. म्हणलं ठीक आहे केलं. ओके, वरती पार आहे 1 × 1 1 1 × 3i 3i 2i × 1 is 2i देन 2i × 3i is 6i चा स्क्वेअर बनणार आहे. म्हणजे काय बनणार आहे हा, हे पहा i² is -1 ना. सो 6 × -1 is -6 + 1 is -5 देन हे +5i होल डिवाइड बाय हे पहा रे 3 चा स्क्वेअर 9 बनतो, i चा स्क्वेअर -1 बनतो म्हणजे -9 -9 is +9 + 1 is 10 बरोबर ना. म्हणजे काय बनलं माहिती का मुलांना, हे -1/2 + 1/2i हा असा विषय इथे बनलेला आहे बरोबर. याचा आपल्याला फाइंड करायचा आहे मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. पहा मॉड्युलसचा विषय खूपच सोपा आहे. मॉड्युलस म्हणजे काय असतं पहा, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे डायरेक्टली अंडर रूटमध्ये a² + b² करायचं सिंपल. या व्यतिरिक्त काही नाही आहे. सांगा बरं मुलांना, a² + b². a काय -½ आहे, b पण ½ आहे म्हणजे ½ is 1/4 + 1/4 म्हणजे 2/4 म्हणजे 1/2 चा अंडर रूट करायला लागेल ना मुलांना. 1/2 चा मुलांना अंडर रूट करायला लागणार ना. हे समजतं का तुम्हाला. ठीक आहे मी म्हणलं ओके. तो आपला मॉड्युलस आहे. मी म्हणलं ओके. आता फाइंड काय करायचं, आता फाइंड करायचं आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट फाइंड करण्यासाठी तुम्ही पहिले तो पॉईंट लोकेट केला पाहिजे की तो कुठे आहे. हे पहा -½ + ½ दिसतं का इथे बघा, म्हणतोय मी तुम्हाला -½ +½ सो गाइज -½ +½ म्हणजे इथे असेल ना रे तो. समजतं का, हा पण हाफ आहे आणि वरती पण हाफच जायचं त्याला एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला हे तरी समजत आहे यार की हा जो कॉम्प्लेक्स नंबरचा लाईन आहे हा हाफ हा 90
आयसोसलेस ट्रायंगल म्हणजे हा 45 डिग्री असला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. मग सांगा बरं मुलांना आर्ग्युमेंट काय असलं पाहिजे. आर्ग्युमेंट म्हणजे एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सोबतचा कॉम्प्लेक्स नंबरच्या लाईनचा अँगल. तो 45 असेल तर ऑटोमॅटिकली हा 135 डिग्री असला पाहिजे बिकॉज टोटल शुड बी 180. हे समजतं तुम्हाला. सो या केसमध्ये मुलांना आर्ग्युमेंट जो आहे ना त्याला तुम्ही 3π/4 लिहिताय म्हणजे 135 डिग्री लिहिताय. बरोबर. हे रेडियनमध्ये आपण इथे मेन्शन करणार आहे SI सिस्टममध्ये. येस. सो आर्ग्युमेंट तो आहे पहा आणि मॉड्युलस हा आहे पहा. ओके. जाऊ मी पुढे. तर पहा रे काय म्हणतात, फाइंड मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ अ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. काही क्वेश्चन्स तिथे, हे सर्व क्वेश्चन्स तर मी तुम्हाला इथे करून देत नाहीये. ओके. पण प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला सांगतो की हे क्वेश्चन्स तुम्ही करू शकता. यातले काही क्वेश्चन मी इथे करून दाखवेन. पहा काय फाइंड करायचं पहा रे आपल्याला. फाइंड मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ इच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. हे पहा रे, हे ॲम्प्लिट्यूड जे आहे ना, ॲम्प्लिट्यूड आणि आर्ग्युमेंट हे सेमच आहे. थीटा. ओके. थीटाला ॲम्प्लिट्यूड पण बोललं जातं आणि थीटाला आर्ग्युमेंट पण बोललं जातं. ओके. ही गोष्ट पहिले तुम्ही क्लिअर करा यार. पहा आता मला वाटतं मी हा एक सम करतोय. ओके. त्यानंतर से फॉर एक्झाम्पल हा एक सम करूया आपण. ओके. अँड देन हा करू का. ओके. हा वाला करूया. ओके. तर पहा यार, पहिले स्टार्टिंग करतो मी या क्वेश्चन पासून. हा जो कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय तुम्हाला, याला पहिले तुम्ही मॉडिफाय केला पाहिजे. ओके. बघा हे a+b² एक्सपांड करतो. a² प्लस ट्वाईस ab. ओके. प्लस बीचा स्क्वेअर करायचा आहे. समजतं का. प्लस बीचा स्क्वेअर करायचा. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके. आणि इथे 1 - i तर आहेच आहे शेवटी. ओके. नाव सी गाईज 1 प्लस हा जो 4 आहे पहा, 2 चा स्क्वेअर 4, i चा स्क्वेअर -1. ओके. सो -4 लिहितोय मी इथे. देन 1 - i अगेन. काय होतं हे 1 - 4 इज -3 प्लस 4i. -3 प्लस 4i इंटू 1 - i. करा मल्टिप्लिकेशन. -3 इंटू 1 इज -3. देन -3 इंटू -i इज +3i. +3i. Then 4i into 1 is 4i. इथे लिहितोय 4i. Okay. And then 4i into -i is -4i square. is -4i चा स्क्वेअर. असं मी इथे लिहितोय यार. ओके. मग होणार काय पहा, i चा स्क्वेअर -1 बनतो. मायनस ऑफ दिस मायनस विल बिकम प्लस. हा बनतो +4. +4 - 3 is +1. 4i plus 3i is guys 7i. बघा रे, काही रॉंग तर नाही केलं ना मी इथे. ओके. येस. सो 1 + 7i मुलांना हा बेसिकली कॉम्प्लेक्स नंबर बनतो आपला. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याला मॉडिफाय केल्यानंतर 1 + 7i हे असं बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो करा बरं रिप्रेझेंट. हे पहा जे सोपं आहे ते आधी काढा. मला वाटतं मॉड्युलस खूपच सोपं असतं. कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस मीन्स √(a² + b²). म्हणजे √(a² म्हणजे काय रे 1², b² म्हणजे काय 7². सो 1² 1, 7² 49 म्हणजे √50 इज गाईज मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे चलो, मॉड्युलसचा विषय झाला. आता फाइंड काय करायचं आपल्याला, आर्ग्युमेंट फाइंड करायचा आहे. पहा पहिले हे रिप्रेझेंट करायचं. 1,7 असा पॉईंट आहे. 1 किती 1,7 असा पॉईंट आहे तो. आता 1,7 जर का पॉईंट तुम्ही रिप्रेझेंट केला ना रे, याच्यानंतर करायचं काय माहिती का, तो कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करायचा इथे असं. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर एक्स ॲक्सिस सोबत जितका अँगल करतो त्याला आपण बोलतोय आर्ग्युमेंट और ॲम्प्लिट्यूड. तो थीटा फाइंड करायचा आहे. बट मी तर असं बोलीन ना, tan theta is equal to opposite side that is 7 divided by adjacent side that is 1. That means guys theta is equal to tan inverse of 7 divided by 1 means 7. Tan inverse of 7 is guys argument of complex number. आणि हा जो काही आन्सर असणार आहे ना, हा फर्स्ट क्वाड्रंट मधला आन्सर असणार आहे. हे क्लिअर आहे यार. ओके गाइस. जाऊया मग पुढे. आता पहा रे नेक्स्ट. आता हा वाला करूया. पहा लक्ष द्या. हा वाला मुलांना. ओके. 1 + √3i. 1 + √3i वाला करूया. ओके. तर पहिले रिप्रेझेंट करा यार. 1 + √3i म्हणजे पहिले तर z. मॉड्युलस ऑफ z इज √(a² + b². दॅट मीन्स √(a² मीन्स 1² 1, b² मीन्स √3 चा स्क्वेअर इज 3. सो 4 चा अंडररूट मुलांना बनतोय 2. सो गाइज मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज 2. अँड आर्ग्युमेंटचा विषय आता करूया आपण इथे. पहा 1,√3. 1,√3 हा बेसिकली या कॉम्प्लेक्स नंबरचा पॉईंट असेल. ओके. सो 1 इकडे जायचं 1 आणि वरती जायचं मुलांना √3. सो 1,√3 जायचं नाही का. इथे जरा लाईन ड्रॉ करतो ही अशी मी. ही आपली कॉम्प्लेक्स नंबरची लाईन आहे मुलांना. ही आपली कॉम्प्लेक्स नंबरची मुलांना लाईन आहे. ओके. आता ना हा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे थीटा. हा अँगल थीटा आपल्याला मेजर करायचा आहे. सो जस्ट tan theta इज इक्वल टू लिहा अपोजिट साइड दॅट इज √3 डिवाइड बाय ॲडजस्टंट साइड दॅट इज 1. tan theta √3 म्हणजे थीटा मुलांना 60 डिग्री. हे समजतं का तुम्हाला. tan theta √3 आहे म्हणजे थीटा इज 60 डिग्री. सो ॲम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर इज 60 डिग्री. ओके.
यानंतर आणखीन कोणतं करायचं ठरलेलं रे, बहुतेक हा ना सेकंड ना, दॅट इज √3 ओके प्लस √2i हा वाला होता. पहा याचा मॉड्युलस काढून टाका डायरेक्टली. मॉड्युलस इज √(a²) मीन्स √3² इज 3 प्लस b² मीन्स √2² इज 2 दॅट मीन्स √5. हा मुलांना इथे मॉड्युलस बनतो त्या कॉम्प्लेक्स नंबरचा. मी म्हणलं ठीक आहे चलो हरकत नाही आहे. राहतो प्रश्न ॲम्प्लिट्यूडचा, बट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, tan θ = b/a असतो ना. सो b इज √2 बाय a इज √3. हा फॉर्म्युला ना कॉम्प्लेक्स नंबर जर का फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर हे ॲप्लिकेबल आहे. काहीच प्रॉब्लेम नाही इथे आपल्याला. कॉम्प्लेक्स नंबर जर का फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, पहा ना √3 इकडे ओके आणि √2 वरती. कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर का असेल ओके √3 इकडे आणि √2 इकडे, बरोबर ना, आणि हा अँगल आहे थीटा. सो हा फॉर्म्युला डायरेक्टली जरी यूज कराल ना ते डायग्राम ड्रॉ न करता तरी काही प्रॉब्लेम नाही. इन केस जर का दोघे पॉझिटिव्ह असतील तर. सो b/a पहा ना, tan θ म्हणजे अपोजिट दॅट इज √2 डिवाइड बाय ॲडजस्टंट दॅट इज √3. दॅट मीन्स θ इज इक्वल टू गाइज tan इनवर्स ऑफ √2 डिवाइड बाय 3. सो हा आपला इथे आन्सर असला पाहिजे मुलांना. ओके दिस इज द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. पण प्रॅक्टिससाठी मला असं वाटतं यातले आणखीन एखाद दोन सम्स तुम्ही करू शकता. ओके तर आता मी जातोय पुढे. यार काय पहा, पोलार फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता लक्षात आलंय काय असतं हे एक्झॅक्टली पोलार फॉर्म. तर आता पोलार फॉर्म समजण्यासाठी पण आपण जे आत्तापर्यंत केलेलं आहे ना अर्गॅन्स डायग्राम, ओके तर याचा रेफरन्स आपल्याला इथे लागणार आहे पोलार फॉर्ममध्ये. म्हणजे कसं आहे माहिती का, अर्गॅन्स डायग्राम शिकलं की पोलार फॉर्म समजणार, पोलार फॉर्म शिकलं की एक्सपोनेन्शियल फॉर्म समजणार, एक्सपोनेन्शियल फॉर्म समजला की मग पुढे जाऊन ओके सो तो जो डी मोवियस थेरम आहे ओके त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. म्हणून ठीक आहे यार चलो काय पोलार फॉर्म बघूया आपण. हे बघा रे, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा जो काही कॉम्प्लेक्स नंबरचा रिप्रेझेंटेशन आहे इन अर्गॅन्स प्लेन ओके तर तो असा आहे. पहा या अँगलला मी इथे थीटा बोलतोय आणि हा जो कॉम्प्लेक्स नंबरचा जो लेंथ आहे ना रे त्याला मॉड झेड म्हणजेच आर असं पण बोललं जातं. कॉम्प्लेक्स नंबरचा जो मॉड्युलस आहे ना त्याला आर पण बोललं जातं, आर पण बोललं जातं. ओके तर आता इथून पुढे आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसला आर बोलत जाऊया. तर मी म्हणलं ठीक आहे यार चलो ओके ओके लेट दिस पॉइंट बी से फॉर एक्झाम्पल x,y. हा पॉइंट ना मुलांना x,y और मे बी a,b बोललं तरी काही हरकत नाही आहे. असा तो आपला पॉइंट आहे. तर आता पहा मी असं लिहू शकतो का रे, कॉम्प्लेक्स नंबर हा जो आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, हा कॉम्प्लेक्स नंबर काय माहिती का, x + iy. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर गाइज x + iy हा असा आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. अरे पण तोच विषय यार, x आणि y चा व्हॅल्यू काय तेच तर माहित नाहीये, पण तुम्हाला r आणि थीटा माहिती आहे. असं 2 मिनिटासाठी इमॅजिन करा की तुम्हाला r आणि थीटा माहिती आहे. मग मी एक काम करतो, इथे एक ट्रायंगलच ड्रॉ करतो. पर एक ट्रायंगलच ड्रॉ करूया आपण जरा इथे नाही का. सो हा x आहे आणि हा y, हे समजतं का, हा x आहे आणि हा त्याच्यानंतर y. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे r cos θ म्हणजे x आहे. समजतं का, हे r आहे, थीटा वाला साइड मीन्स cos θ. सो r cos θ इज इक्वल टू x and similarly guys y is equal to, हा y म्हणजे काय माहिती का, हा जो r आहे थीटाच्या अपोजिट म्हणजे साइन ना, सो r sin θ म्हणजे y असतो पहा. सो म्हणजे y म्हणजे मुलांना r sin θ असणार आहे. मग एक काम करणार आहे, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना तुमचा x + iy याच्यामध्ये लिहून टाकतो. x च्या जागी मी r cos θ लिहितोय ओके प्लस y च्या जागी मुलांना मी r sin θ लिहितोय. इथे इंटू आय तर राहायचं ना शेवटी. आय कॉमन, सॉरी आर कॉमन जर का कराल सो आर कॉमन ब्रॅकेटमध्ये cos θ प्लस आय sin θ. समजतं का तुम्हाला हे. सो आपला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना मुलांना तो हा असा आहे यार, आपला कॉम्प्लेक्स नंबर असा आहे. क्लिअर आहे. जर का मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट दिलं गेलं तर कॉम्प्लेक्स नंबरला आपण असं लिहू शकतो, असा याचा मिनिंग आहे. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट दिलं तर हे कॉम्प्लेक्स नंबरला आपण असं लिहू शकतो, म्हणजे x + iy हा जो फॉर्म आहे ना तो आणण्यासाठी यार हे कॅल्क्युलेशन करा फक्त. जो काही थीटा आहे तो टाकून द्या, जो काही आरचा व्हॅल्यू आहे टाकून द्या. या फॉर्मॅटमध्ये तुमचं मिळून जाईल आन्सर. ओके सो अर्गॅन्स डायग्राम काय होता, तर कॉम्प्लेक्स नंबर दिला होता a + b आहे, त्याला आपण असं डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचो बरोबर. त्याच्यानंतर पोलार फॉर्म काय आहे, पोलार फॉर्म मध्ये हे असं डायग्राम दिलेलं असतं. डायग्राम म्हणजे एक्झॅक्टली डायग्राम ड्रॉ करून नसतं दिलेलं, डायग्राम मधले इनपुट दिलेले असतात मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. मग त्याच्यावरतून तो आपला ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर काढायचा. समजतंय का, ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर असा काढायचा. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, r ब्रॅकेट cos θ + i sin θ, r ब्रॅकेट cos θ + i sin θ. हा मुलांना आपला कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे बरोबर. इथे मायनस पण होऊ शकतं बऱ्याच वेळी, काही हरकत नाही. इथे प्लस और मायनस काही होऊ शकतं. ओके बघा आता पुढे जातोय मी जरा. पहा, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन अ पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे पहा एक्सपोनेन्शियल फॉर्म तर आणखी डिस्कस नाहीच केला बरोबर. एक काम करूया आधी,
यातला काही कॉम्प्लेक्स नंबरला आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया, त्याच्यानंतर जाऊया एक्सपोनेन्शियल फॉर्मकडे. ओके, पहिले पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे तरी शिकूया, बरोबर. आणि काही नाही, खूप सोपं आहे हे. इथे मी लिहून ठेवतो पहा पोलार फॉर्मचं, लाईक जो आपला आन्सर असतो ना, काय असतो रे, कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू, सॉरी गाइस, कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू आर ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. हा असतो ना पोलार फॉर्म. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला आर पाहिजे, थिटा पाहिजे, बस. आर आणि थिटा दोनच गोष्टी पाहिजे. अरे म्हणजे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट पाहिजे. म्हणजे परत तेच करा, फाइंड मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट, आणि फक्त ते टाका, इतकंच डिफरन्स आहे. एकच सम घेऊन पाहायचा आता. ओके, पार कोणता घेऊ, हा वाला घेऊ, कारण की इथे थोडंसं आर्ग्युमेंट व्यवस्थित निघतं. ओके, पहा आता. सो झेड इज इक्वल टू -1 प्लस √3 आहे. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. मॉड्युलस काय असतो रे, मॉड्युलस म्हणजे √ऑफ a² प्लस b², बरोबर. म्हणजे मॉड्युलस म्हणजे काय रे मुलांना, √1 प्लस 3 इज 4, 4चा अंडर रूट बनतो मुलांना 2. मी म्हणलं ठीक आहे यार, मॉड्युलस 2 आहे. ओके, आता राहतो प्रश्न आर्ग्युमेंटचा. ओके, आता आर्ग्युमेंटसाठी डायग्राम ड्रॉ करणं हे थोडंसं गरजेचं आहे, कारण की थोडंसं क्लिअर अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. सो -1, √3. -1 म्हणजे इकडे, ओके, हे 1, √3 म्हणजे वरती, बरोबर. सो हा तो आपला कॉम्प्लेक्स नंबरचा पॉईंट आहे. आणि या पॉईंटला जरा जॉईन करा बरं मुलांना. या पॉईंटला ज्यावेळेस आता मी इथे जॉईन करतोय, इथून इथे जॉईन करतोय, हा आपला कॉम्प्लेक्स नंबर. आणि आपल्याला अँगल फाइंड करायचा, हा अँगल आहे थिटा. तो अँगल तर येत नाही यार मला. मी एक काम करतो, हा अँगल फाइंड करतो, अल्फा फाइंड करतो. हे पहा, टॅन अल्फाला मी असं लिहू शकतो का रे, अपोजिट साइड दॅट इज √3 डिवाइड बाय ॲडजसंट साइड दॅट इज 1. सो टॅन अल्फा √3 म्हणजे अल्फा मुलांना 60 डिग्री आहे, समजतं का. आता अल्फा 60 म्हणजे थिटा हा 120 आहे, हे समजून घ्या. अल्फा 60 आहे म्हणजे थिटा हा 120 आहे, कारण की टोटल ॲडिशन शुड बी 180. सो गाइज एम्प्लिट्यूड थिटा इट शुड बी 120 डिग्रीज. मी म्हणलं ओके. आता हा जो त्या कॉम्प्लेक्स नंबरला पोलार फॉर्ममध्ये जो कन्वर्ट करायचा होता, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर व्हॅल्यू 2 आहे, ब्रॅकेट कॉस ऑफ थिटा व्हॅल्यू 120 प्लस आय साइन थिटा व्हॅल्यू इज अगेन 120. हे पहा रे बाबा, इथे सोडून द्या त्याला. हे पहा, डिग्रीच्या ऐवजी रेडियन मेन्शन करणे थोडंसं प्रिफर करा. ओके, नाव इथे सोडून द्या. नाही तर काही मुलांना वाटेल आता कॉस 120 ची व्हॅल्यू फाइंड करायची का, -1/2 तिथे ठेवायची का, टॅन 120 ची व्हॅल्यू फाइंड करून तिथे ठेवायची का, कॅल्क्युलेशन करायचं का. अब हे कॅल्क्युलेशन केलं तर परत हेच येणार ना, परत तोच येईल ना. करून पहा हवं तर. पोलार फॉर्म म्हणजे काय, अशा फॉर्मॅटमध्ये दिसला पाहिजे. सो असं लिहायचं तुम्हाला इथे, असं लिहायचं आहे मुलांना. ओके, तुम्ही म्हणाल कशाला इतकं लाईक वाकडं तिकडं करताय सर, म्हणजे इज्जतीत तो आहे ना. ओके, मग त्याला हे असं लिहिण्याची काय गरज आहे, इतकं अवघड करून लिहिण्याची काय गरज आहे. गरज आहे हे समजेल पुढच्या आर्टिकलमध्ये. ओके, नक्कीच समजेल, थोडंसं होल्ड करा. ओके, यार हे समजलं का तुम्हाला पोलार फॉर्म. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ का मी, पहा लक्षात राहा. आणखीन एक एक्झाम्पल मी इथे घेतोय. आता तो एक्झाम्पल घेतोय पहा, 1 डिवाइड बाय 1 प्लस आय वाला. ओके, पहिलं तर या कॉम्प्लेक्स नंबरला तुम्ही मॉडिफाय करा. 1 आय कॉन्जुगेटने, याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड केला, वरती बनतो 1 - खालती a प्लस बी, a - b इज a² -b². मी म्हणलं ठीक आहे, वरती 1 - आय बनतो डिवाइड बाय i² -1 इज +1, सो 1 + 1 इज 2. यार हे असं बनलंय पहा. येस स्टुडंट्स, आता मग हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना आपला, तो 1/2 -1/2 इंटू आय, हा असा ऍक्च्युअली आपला कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर. आता ना आपण याचा मॉड्युलस फाइंड करूया. मॉड्युलस म्हणजे √ऑफ a² दॅट इज 1/4 प्लस b² म्हणजे -1/2 चा स्क्वेअर इज 1/4 अगेन. सो √ऑफ a इज 1/4 इज 2/4 म्हणजे 1/2, सॉरी 1/2 असा बनणार आहे तो, बरोबर. म्हणजे ठीक आहे, 1/2 बनला मॉड्युलस, √1/2 बनला मॉड्युलस. ओके, ठीक आहे, चलो. आता राहतो प्रश्न आर्ग्युमेंटचा, बरोबर ना. कारण की पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एक गोष्ट लगेच क्लिक झाली पाहिजे डोक्यामध्ये, की कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म काय असतो, आर ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असतो. हे पहा, आर तर तुम्ही फाइंड केलाय मॉड्युलस, जो की √ऑफ 1/2 आहे. ओके, सो आरच्या जागी मुलांना मी 1 डिवाइड बाय √2 असं लिहू शकतो. आता राहतो विषय फक्त आणि फक्त कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, म्हणजे थिटाचा विषय राहतो. काढा ना मग थिटा काढण्यासाठी मला असं वाटतं की ऑर्गॅनिक्स डायग्राम तुम्ही बनवलाच पाहिजे, बनवायचाच प्रत्येक वेळी, बरं लक्षात ठेवा. हे काय रे बाबा, हाफ कॉम मायनस हाफ खाली ना, बरोबर ना. सो म्हणजे इथे ना रे, सो हा डिस्टन्स इज हाफ, इवन दिस डिस्टन्स इज हाफ. हे 90 आहे पहा, हा हाफ आहे म्हणजे हा 45 डिग्री असेल. आयसोसेलेस ट्रायंगल बनला ना. म्हणजे ऍक्च्युअल अँगल तुमचा काय, मग हा अँगल काय आहे तुमचा, समजता का. हा अँगल काय, π/4, 2π/4, 3π/4, 4π/4, 5, 6, 7π/4. किती, 7π/4. दॅट मीन्स गाइस कॉस 7π/4
प्लस आय साइन 7π/4. येस स्टुडंट्स, हा आपला पोलार फॉर्म बनतोय. हा ना आपला मुलांना पोलार फॉर्म बनतोय, पोलार फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आय होप तुम्हाला हे समजलंय. ओके गाईज, सो पाहा आता काम करतोय, थोडंसं इथे एरर येतोय स्क्रीनवरती. ओके, सो आपण आत्ता केलं पहा मुलांना पोलार फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, पोलार फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आता जरा स्टडी करूया आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म इथे थोडंसं स्टडी करूया की काय असतं हे एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतं. तर पहा, समजा मुलांना पोलार फॉर्म, ओके, पोलार फॉर्म एक म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर जर का असं रिप्रेझेंट केला समजा तुम्ही काय आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ओके, समजतं तुम्हाला हे. समजा मुलांना हा आपला पोलार फॉर्म आहे यार, समजा हा आपला पोलार फॉर्म आहे. मी म्हटलं ठीक आहे चलो. ओके, कॉम्प्लेक्स नंबरला मुलांना तुम्ही असं पण लिहू शकता. ओके, आर ई रेज टू पॉवर आय थिटा, म्हणजे ना ई रेज टू आय थिटा हा जो आहे ना याला रिप्लेस केलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्याच्या जागी ई रेज टू आय थिटा असं लिहू शकता. आता काही मुलं असं विचार करतील कसं काय लिहू शकतो हे, म्हणजे याचा व्हॅल्यू कसं काय सेम होऊ शकतो. हे बा व्हॅल्यू सेम नाही आहेत. जसे की इरॅशनल कॉन्स्टंट आहे, रेज टू पॉवर आय थिटा, काय माहिती यार काय डिफाईन असतो, बरोबर ना. काय होणार इरॅशनल पॉवरचं इमॅजिनरी पॉवर काय काय कॅल्क्युलेशन होणार, असं काही ॲसेच व्हॅल्यू तर नाही येणार. ओके, मी काय सांगतोय 2 मिनिटासाठी ऐका आता. ई रेज टू आय थिटा ही गोष्ट लाईक डिफाईनच नाही आहे, कारण की ई इरॅशनल नंबर आहे. मी म्हणलं मान्य आहे, ई रेज टू पॉवर 2 काही ना काही येतो, बरोबर. पण ई रेज टू पॉवर इमॅजिनरी आहे रे वरती काहीतरी, हे इमॅजिनरी हे समजतं का तुम्हाला. मग ई रेज टू पॉवर इमॅजिनरी, ई रेज टू पॉवर इमॅजिनरी काहीतरी गोष्ट आहे, मान्य तुम्हाला आहे. हे तर काही येणार नाही यार, म्हणजे याचा व्हॅल्यू काही एक्झिस्टच नाही करणार. मी म्हणतो ठीक आहे यार चलो, लगेच चान्स घेतला आपण, हा याचा व्हॅल्यू एक्झिस्ट नाही करणार ना, मग आपणच डिफाईन करूया ना. याच्या व्हॅल्यूला मुलांना असा डिफाईन केला आपण, सिम्पल. याच्या व्हॅल्यूला आपण असा डिफाईन केला, बरोबर. आता हे लँग्वेज आहे पहा, लँग्वेजमध्ये काही गोष्टी डिफाईन करत असतो आपण. जसं की ॲपलचं आपण स्पेलिंग APPLE जो काही डिफाईन करतो, मी ब्लँक झालेलो ॲक्च्युली, लिहिता येतं पण वाचता नाही येत, असं आहे आपलं, नाही का, बरोबर. ठीक आहे चलो, हा जो काही ॲपलचा स्पेलिंग आहे मुलांना, ओके, हे असंच डिफाईन झालं म्हणून आपण असंच यूज करतोय सिम्पल. जर का APLE असं जर का डिफाईन केलं असतं आपण, ओके, सो मे बी आत्ता आपण ॲपलचं स्पेलिंग तसं लिहिलं असतं APLE, बरोबर आहे. समजतं का तुम्हाला हे. सो ज्यावेळेस लँग्वेज डिफाईन केलेली असते ना, काही रूल्स वगैरे डिफाईन केलेले असतात. सो सेम वेमध्ये याचं व्हॅल्यू तर काही एक्झिस्ट नाही करत, मग याला आपण असं डिफाईन करूया, याला आपण असं डिफाईन करूया. क्वेश्चन नक्कीच मनात असा असतो की यार याला असं डिफाईन करा किंवा कसंही डिफाईन करा, काय फरक पडतोय. हे पहा फरक पडतोय. याला असं डिफाईन केल्याने काही गोष्टी सिम्प्लिफाय होणार आहेत, म्हणून आपण त्याला तसं डिफाईन करणार आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे पहिले. हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही एक्सपोनेन्शियल आणि डी मोवियस थेरम कराल ना, तेव्हा हळूहळू समजायला लागेल, बरोबर. मी म्हटलं ठीक आहे यार चलो, आता सध्यासाठी मी एक काम करतो. कॉम्प्लेक्स नंबरचा लँग्वेज डिफाईन करते वेळी ही अशी एक गोष्ट डिफाईन केलेली आहे. आता याला तुम्ही क्रॉस क्वेश्चन नाही करायचं की याला हे असं कसं काय लिहिलं तुम्ही, किंवा याला हे असं कसं काय लिहिलं. ओके, या दोघांचा व्हॅल्यू काय सेम आहे का, सेम समजायचं आहे, म्हणजे याला असं समजायचं आहे. हा लँग्वेजचा डेफिनेशन आहे. लँग्वेजमध्ये लँग्वेज डिफाईन करते वेळी, कॉम्प्लेक्स नंबरचा लँग्वेज डिफाईन करते वेळी, मॅथमॅटिक्स डिफाईन करते वेळी हे असं लाईक फिक्स केलं गेलेलं आहे. मग याला तुम्ही क्वेश्चन नाही करू शकत, बरोबर. आता आपल्याला हे डिस्कशन करायचं आहे की याला असं डिफाईन केल्यामुळे कोणत्या गोष्टी अशा इझी बनतायत, त्याचं डिस्कशन करूया ना आपण, बरोबर ना. मग खरंच जर का गोष्टी इझी बनत असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही, याला असं जर का बोलत असेल तर मला ॲज सच असा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी परत एकदा सांगतोय पहा मुलांना, आपला पोलार फॉर्म जो असतो ना कॉम्प्लेक्स नंबरचा, तो काय असतो माहिती का, आर ब्रॅकेट ओके कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. सो गाईज दिस इज द पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा आपला कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म आहे. मी म्हणलं ठीक आहे, हा पोलार फॉर्म आहे. ओके, आर मी ना याला ई रेज टू पॉवर आय थिटा असं डिफाईन करीन. ई रेज टू पॉवर आय थिटा असं डिफाईन करतो मी याला. ई रेज टू पॉवर आय थिटा डिफाईन करणार आहे मला. याला ई रेज टू पॉवर आय थिटा असं डिफाईन करणार आहे, बरोबर. पहिली गोष्ट हे ऍक्सेप्ट करा पहिले. आणि याला बोलतो मुलांना आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय बोलतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला बोलतो मुलांना आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, समजा यार जर का असं असलं असतं z इज इक्वल टू आर ब्रॅकेट कॉस ऑफ से फॉर एक्झाम्पल 3 थिटा ओके प्लस आय साइन 3 थिटा, असं जर का असलं असतं, बरोबर. तर याला मी काय लिहिलं असतं रे, z इज इक्वल टू आर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आर,
हे बघा पहिले मॉड्युलस लिहायचा, त्याच्यानंतर ई राहायचा, रेस्ट टू पॉवर आय लिहायचा, त्याच्यानंतर तो आर्ग्युमेंट थिटा लिहायचा, पण इथे आर्ग्युमेंट थिटा हा 3 थिटा असं लिहायचं आहे. सो याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म असा आहे. आता नक्कीच इथे काही मुलांचा असा डाऊट असेल की सर इथे 3 थिटा असेल आणि इथे जर का 2 थिटा असेल तर काय. मग अशा मुलांना मी परत सांगतोय की तुम्ही अर्गॅन्स डायग्रामवाला आर्टिकल पहा, कारण की हे जो दोन अँगल आहेत ना, हे अँगल कधी डिफरंट असू नाही शकत. हे आर्ग्युमेंट असतं, एकच तर आर्ग्युमेंट असतं की तो कॉम्प्लेक्स नंबरचा लाईन किती अँगल करतो एक्स ॲक्सिस सोबत, तोच तर अँगल यूज करायचा असतो, म्हणजे सेम यूज करायचा. डिफरंट बिलकुल यूज नाही होते ते, आधी हे गोष्ट क्लिअर करा. सो यार मी याला हे असं लिहीन, मी याला ना हे असं लिहिणार आहे यार मुलांना, लिहिलं मी, डन. ओके ठीक आहे. आता हे सर्व रब करतोय तर मी तुम्हाला हे सांगतोय की याचा यूज काय, म्हणजे हे असं लिहिल्याने होतं काय. तर बघा जरा, समजा मला जर का असं करायचं असेल यार, Z1 एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे, काय माहिती का, लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी से 4 इंटू कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा असा यार. माझ्याकडे आणखीन एक कॉम्प्लेक्स नंबर आहे Z2, काय माहिती का तो, लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी से 3 ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा. मुलांना असा कॉम्प्लेक्स नंबर आहे अरे, मला करायचं Z1 इंटू Z2. मला ना मुलांना Z1 इंटू Z2 करायचं, मला Z1 इंटू Z2 असं करायचं. Z1 लिहिला, Z2 लिहिला, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके सो 4 ब्रॅकेट कॉस 2 थिटा प्लस आय इंटू साइन 2 थिटा असं लिहितोय मी इथं, इंटू अगेन दिस 3 इंटू कॉस ऑफ 3 थिटा प्लस आय साइन 3 थिटा. काय म्हणणार, या दोघांचं मी इथे मल्टिप्लिकेशन करतोय. ओके सो 4 इंटू 3 जर का कराल यू विल गेट 12. म्हणलं ठीक आहे चलो, ओके काही हरकत नाही आहे. कॉस 2 थिटा कॉस 3 थिटा, हे बघा रे, कॉस 2 थिटा कॉस 3 थिटा लिहिला, डन. पुढे कॉस 2 थिटा इंटू तो वाला नाही का, प्लस काय रे आय इंटू साइन 3 थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. मी म्हणलं ठीक आहे चलो, ओके प्लस हे पहा हे इंटू आहे ना, म्हणजे आय इंटू साइन 2 थिटा कॉस 3 थिटा, आय इंटू कॉस 3 थिटा साइन 2 थिटा. मी म्हणलं ठीक आहे चलो काही हरकत नाही आहे. अँड फायनली हे इंटू आहे ना गाइज, आय इंटू आय स्क्वेअर म्हणजे मायनस वा ना, साइन 2 थिटा साइन 3 थिटा. सो मायनस ऑफ साइन 3 थिटा साइन 2 थिटा. काय रे बाबा हे समजतं का तुम्हाला व्यवस्थित. बघा आता काय करायचं गाइज, कॉस ए कॉस बी, पापा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, समजता, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला येतो, म्हणजे इथे 12 बनतं. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे तो, हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे पहा या दोघांमधून मुलांना आय कॉमन जर का केलं, मी आय कॉमन जर का केलं, दोघांमधून आय कॉमन केलं तर समजतं ना तुम्हाला. इथे जर का मी असं ब्रॅकेट केला, आय कॉमन केलं तर म्हणजे आय बाहेर लिहिला तर राहतं काय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज गाइस साइन ए प्लस बी. सो यार साइन ए प्लस बी म्हणजे काय रे, ए प्लस बी म्हणजे 3 थिटा प्लस 2 थिटा इज 5 थिटा अगेन. म्हणलं ठीक आहे यार काही हरकत नाही आहे. सो हा आन्सर बनला की नाही, म्हणजे हा मल्टिप्लिकेशनचा आन्सर हा असा बनला की नाही, बरोबर आहे ना. आता मी काय म्हणतोय, कशाला इतकं लेंदी करताय, एक काम करा ना. काय ठरलं होतं रे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो आपण, तो 4 लिहायचा पहिले, ई रेस टू आय आणि तो आर्ग्युमेंट दॅट इज 2 थिटा असं लिहा. म्हणजे ठीक आहे चलो. या कॉम्प्लेक्स नंबरला हे पहा 3 लिहा, काय पहिले 3 लिहा, ठीक आहे. ई रेस टू पॉवर आय 3 थिटा आय लिहा आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट लिहा 3 थिटा. याच दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं होतं ना, मग करा ना. 4 इंटू 3 इज 12 ना. हे पहा बेस सेम आहे म्हणजे पॉवरचं ऍडिशन, म्हणजे 2 थिटा आय प्लस 3 थिटा इज 5 थिटा आय. ओके हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हवं तर याला परत पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला, ठीक आहे. 12 ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ हे पहा हा अँगल लिहायचा असतो, कॉस ऑफ 5 थिटा प्लस आय साइन 5 थिटा, डन. अब हेच तर आन्सर आलं होतं ना तिथे आपला, हाच आन्सर तिथे आलाय का. मी म्हणलं ठीक आहे यार, म्हणजे समजतं तुम्हाला हा प्रोसेस थोडंसं फास्ट बनला यार, बनला की नाही, तो प्रोसेस नक्कीच थोडासा फास्ट बनलेला आहे. सो हा यूज आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मचा, कॉम्प्लेक्स नंबरच्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचा मुलांना हा यूज आहे. सो असं तुमचा स्पीड वाढणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, कॉम्प्लेक्स नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असं तुमचं स्पीड वाढणार आहे. आणखीन थोड्याशा गोष्टी एक्सप्लेन करून सांगेन मी तुम्हाला. ओके आणखीन स्पीड वाढेल पहा, आणखीन थोडंसं मोठे मोठे सम्स जे आहेत ना या वेनी एकदम लाईक फास्टमध्ये यायला लागतील, असं होणार आहे. बघा आणखीन एक एक्झाम्पल देतोय मी इथं, हे जरा रब करतोय. ओके पहा रे,
समजा गाईज तुम्हाला असं विचारलं की करा मल्टिप्लिकेशन, नाही का, कशाचं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू कॉस ऑफ से फॉर एक्झाम्पल 20 प्लस आय साइन 20, हे डिग्रीमध्ये करतो बरं मी जरा, ओके, इंटू 3 इंटू कॉस ऑफ 30 प्लस आय साइन 30 इंटू 4 इंटू कॉस ऑफ 10 प्लस आय साइन 10. तर तिघांचं जर का मल्टिप्लिकेशन करायचं असेल, म्हणजे हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे, फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर, दिस सेकंड कॉम्प्लेक्स नंबर, दिस थर्ड कॉम्प्लेक्स नंबर, या 3 कॉम्प्लेक्स नंबरचा मुलांना जर का तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल थोडंसं टाइम लागेल हे मल्टिप्लाय करायला, आणि वरून परत कॉस 20 साइन 20ची व्हॅल्यू माहीत नाही आहे, आणखीन टेन्शन. मग एक काम करूया, याला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करतोय मी. काय सर एक्सपोनेन्शियल, तो लिहायचा असतो आर इंटू ई रेज टू पॉवर आय थीटा, बरोबर ना. हे पहा, आर इंटू ई रेज टू पॉवर आय थीटा, अगेन आर इंटू ई रेज टू पॉवर आय थीटाचा व्हॅल्यू किती आहे, 10 नाही, मतलब ठीक आहे, चलो ओके. सो हे 3 इंटू 4 कराल ना, 9 इंटू 4 इज 36 बनेल की नाही, आणि ई रेज टू पॉवर 20i प्लस 30i प्लस 10i इज काय रे 60i बनतो की नाही, 60i असं बनणार की नाही, येस ऑर नो. आता मग मी यालाच परत असं लिहू शकतो की नाही, 36 इंटू ब्रॅकेटमध्ये 60 अँगल 60 आहे बरं, म्हणजे कॉस 60 प्लस आय साइन 60, अरे असं बनेल. मग काय करा तुम्ही, कॉस 60चा व्हॅल्यू टाका, साइन 60चा व्हॅल्यू टाका, कॅल्क्युलेशन करा, बनेल काहीतरी. म्हणजे याचा आन्सर इतक्या फास्ट येतो पहा. पण हे जर का मल्टिप्लाय करत बसाल तर नाही येणार, नाही येणार, म्हणजे येईल बट खूप लेंदी होईल. सो त्यापेक्षा हे असं करूया ना आपण, हे असं करणे केव्हा शक्य बनलं माहिती का, हे असं करणे तेव्हा शक्य बनलं जेव्हा आपण याला हे असं लिहिलं, तेव्हा हे पॉसिबल बनलं. मी असं म्हणत नाही की याचा व्हॅल्यू हा आहे, या ईच्या जागी जर का तुम्ही मे बी से फॉर एक्झाम्पल ए जरी लिहिलं असता, काही फरक नसता पडला यार. ए रेज टू पॉवर 20i 30i 10i म्हणजे 60, ए रेज टू पॉवर 60i बनलाच असता, आणि मग परत त्याला उलटा करते वेळी असंच लिहायला लागलं असतं. म्हणजे हे काही फरक नाही पडत, इथे ई आहे, ए आहे, काही आहे, पण डिफाईन ई असं केलंय ना, सो म्हणून आपण ई रेफर करूया. समजतंय तुम्हाला हे, म्हणजे याचा व्हॅल्यू ॲज सच असा बनतोय असं नाहीये. पहिली गोष्ट याचा व्हॅल्यूज एक्झिस्ट नाही करत, कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचा पण व्हॅल्यू एक्झिस्ट नाही करत, मॅच होत आहेत असं मी काही क्लेम नाही करत आहे, पण ना याला असं बोलूया यार, फक्त बोलल्याने हे असं सिम्प्लिफाय होतं. हे समजतंय का तुम्हाला की एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज कसा करू शकतो आपण. आय होप ही गोष्ट तुम्हाला थोडीशी क्लिअर आहे यार. येस स्टुडंट्स, तर बघा बरं जरा इथं आता ते म्हणतात एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन दी फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय. एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये ते तुम्हाला म्हणतात की एक्सप्रेस करा, की जास्त मी करून दाखवत नाही. पहा पहिले 3 तर क्वेश्चन मी तुमच्यावरती सोडतो. हे पहा, कॉस 30चा व्हॅल्यू टाका, साइन 30चा व्हॅल्यू टाका, झालंच ना, मग हे √3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका, एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये बनून जाईल. कॉस 7π/4 साइन 7π/4 चा व्हॅल्यू काढा आणि टाका, मल्टिप्लाय करा, बनून जाईल. हे पहा, कॉस -5π/6 आणि साइन -5π/6 यांचे व्हॅल्यूज काढा आणि टाकून द्या. हे पहा, हे प्युअरली ट्रिग्नोमेट्री. ओके, तरी ठीक आहे यार, चलो मी एक काम करतो, तुम्हाला हा वाला करून दाखवतो, लास्ट वाला मायनस आहे म्हणून थोडंसं लाईक जर का अवघड वाटत असेल तर करून दाखवतो. पहा 7 ब्रॅकेटमध्ये कॉस, पहिली गोष्ट सांगा यार, π/6 म्हणजे 30 असतं, 30 × 5 कराल 150 बनतं, म्हणजे -150. बिकॉज मी डिग्रीमध्ये कम्फर्टेबल आहे, सो मी पहिल्या याला डिग्री करून लिहितोय. ओके, -150 प्लस आय इंटू साइन ऑफ -150. मी म्हटलं ठीक आहे सो ओके. पण तुम्हाला तर माहिती यार, कॉस ऑफ -θ इज कॉस थीटा, म्हणजे मायनस साइन डायरेक्टली असा गायब होत असतो, म्हणजे हा कॉस 150 बनेल. प्लस हे पहा, साइन ऑफ -θ इज मायनस साइन थीटा, म्हणजे तो मायनस साइन बाहेर येणार आहे, बरोबर ना. सो मग एक काम करतो ना, इथे मायनस साइन लिहून देतोय मी, बरोबर. इथे मायनस साइन आपण लिहून टाकूया यार, असे गाईस, मायनस ऑफ आय साइन 150 करून टाकतो मी इथे. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो. सो 7 इंटू ब्रॅकेट, आता कॉस 150चा व्हॅल्यू काय, हे पहा, कॉस 150ला मी 90 + 60 लिहू शकतो, मायनस ऑफ आय साइन अगेन 150ला मी मुलांना 90 + 60 लिहू शकतो. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो ओके. सो हे 7 इंटू ब्रॅकेट. हे पहा, सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसचा व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह, सो म्हणून मायनस. माहिती ना रूल, फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. पहा, थर्ड क्वाड्रंट गाईज टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, आणि लास्ट क्वाड्रंट मुलांना कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, बरोबर. सो सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आहे, कॉसचा व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह, सो मायनस मेन्शन करतो. 90 म्हणजे 90 × 1 नाही, ऑड असेल तर कॉसचा बनतो साइन ऑफ 60. ओके, मायनस ऑफ आय इंटू, हे पहा रे, सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे साइनचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो हा मायनस तर ॲज इट इज आहे, बट याचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, मग इथे काही करत नाही मी, पॉझिटिव्ह प्लस आहे. 90 मीन्स 90 × 1 नाही, ऑड असेल तर साइनचा बनतो कॉस, मग कॉस 60 बनतो, जो की हाफ बनतोय. पहा, मी म्हटलं ठीक आहे, चलो ओके, डन. सो गाईज
साइन 60 इज √3/2. सो आन्सर काय बनणार आहे 7 इंटू ब्रॅकेट मायनस ऑफ √3 डिवाइड बाय 2 मायनस ऑफ I/2. एक काम करा मल्टिप्लाय करा -7 √3/2 -7/2 I बनलाच ना शेवटी x प्लस IYच्या फॉर्ममध्ये बनूनच जातो ना शेवटी. मान्य तुम्हाला हे मुलांना? जाऊ मग मी पुढे. पहा रे बाबा, आता हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कारण की एक्सपोनेन्शियलचं आणखीन थोडंसं प्रॅक्टिस करूया आपण. ओके, तर लक्ष द्या, हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याला आपल्याला x प्लस IYच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. पण तुम्हालाही माहिती मुलांना e⁻⁴ हे पहा e⁻⁴ π/3 इंटू I हे जे त्यांनी केलेलं आहे बरोबर. ईच्या आधी कोणी आहे का? कोणी नाहीये, म्हणजे मॉड्युलस तर 1 नाही का. स्टँडर्ड फॉर्मॅट माहिती ना, r इंटू e⁻⁴I असतो. मग r आधी कोण आहे? 1 नाही, म्हणजे मॉड्युलस इज 1 ब्रॅकेटमध्ये. याला मी पोलारमध्ये आधी कन्वर्ट करतो. ओके, कॉस ऑफ दॅट थीटा बरोबर प्लस I साइन, परत तो थीटाच लिहायचा नाही का. म्हणजे बनतं काय रे, हे 1 बनतं, कॉस हे 60 जो आहे तो हाफ बनतो, प्लस साइन 60 √3/2 बनतो नाही का, √3/2 इंटू I बनतो. सो झाला ना रे, x प्लस IYच्या फॉर्ममध्ये झाला ना, तो झाला की नाही बरोबर. हे दोन देऊ का मी तुम्हाला, की हा एक करतोय, चलो एक करून दाखवतो आणि तो लास्ट वाला तुम्ही करा. हा वाला करून दाखवतो पहा गाइज. e⁻⁴ डिवाइड बाय 3I हा असा विषय आहे इथे. सोबत कोणी नाहीये म्हणजे सोबत 1 नाही. अरे सोबत मुलांना कोणी नाहीये म्हणजे सोबत 1 नाही. मी म्हणलं ठीक आहे चलो, काही हरकत नाही. तर बघा आता याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे पहिले तो 1 ला 1 लिहायला लागतं, ब्रॅकेट करा. ओके, त्याच्यानंतर कॉस ऑफ हा थीटा नाही का, कॉस ऑफ -4π/3 ओके प्लस I साइन तोच थीटा -4π/3 लिहून टाका हे असं नाही का. सो तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मधला त्याला मी केलाय पोलार फॉर्म मध्ये, आणि पोलार फॉर्मला आता करतोय आपण x प्लस IY मध्ये नाही का. सो बघा रे, आता हे काय आहे, हे जरा π/3 म्हणजे काय 60 असतं, 60 इंटू 4 कराल 240 बनतो. पहिले डिग्रीमध्ये करतोय, डिग्रीमध्ये कम्फर्टेबल आहे आपण. ओके, सो -240 बनतोय पहा, हा I इंटू साइन ऑफ अगेन हा -240 बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे, ओके सर्व काही. कॉस ऑफ -θ इज कॉस थीटा, नाही कॉस थीटा. साइन ऑफ -θ इज मायनस साइन थीटा, सो मायनस ऑफ साइन थीटा. आता बस cos 240 चा व्हॅल्यू शोधला तुम्ही की विषय संपला. आता याची प्रॅक्टिस तुम्हाला फक्त पाहिजे. या 240 ला मी 180 प्लस 60 असं लिहितोय. मी म्हणलं ठीक आहे, मायनस ऑफ I इंटू साइन ऑफ अगेन गाइस 240 ला मी इथे 180 प्लस 60 असं इथे मेन्शन करतोय. अरे 5 जरा नीट. कॉस ऑफ हा जो 180 आहे ना, 180 ला मी 90 इंटू 2 लिहितोय प्लस 60 करतोय. ओके, मायनस ऑफ I इंटू अगेन साइन, या 180 ला मुलांना मी 90 इंटू 2 करतोय प्लस 60 करतोय. डन. सो कोणता क्वाड्रंट आहे हा, कोणता क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉसचा व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह, सो म्हणून मायनस. इव्हन मल्टिपल असेल तर कॉसचा कॉसच राहतो, कॉस 60 इज हाफ. ओके, मायनस ऑफ I इंटू हे पहा थर्ड क्वाड्रंट आहे की नाही. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइनचा व्हॅल्यू निगेटिव्ह, म्हणजे याचा व्हॅल्यू जो आहे ना तो स्वतः पण निगेटिव्ह बनणार आहे. इंटू हे इव्हन आहे ना, 90 इंटू 2 इज अ इव्हन असेल तर साइन रिमेन्स साइन अँड साइन 60 दॅट इज इक्वल टू √3/2. मग होतं काय माहिती का मुलांना, मायनस ऑफ हाफ हे मायनस मायनस प्लस बनतं, प्लस √3/2I प्लस √3 डिवाइड बाय 2I हे तुम्हाला असं आन्सर करायचं आहे इथे. ओके, सो काय केलं रे आपण इथे, हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे एक्सपोनेन्शियलला पोलार मध्ये केलाय, पोलारला परत हे x प्लस IY मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, हे समजून घ्या तुम्ही. ओके, सो एक्सपोनेन्शियलला पोलारमध्ये आधी कन्वर्ट करायला लागतं आणि मग त्याच्यानंतरच इथे असं करू शकतो आपण. क्लिअर आहे स्टुडंट्स? सो आय होप तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म व्यवस्थित समजलेला आहे. पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत 3 आर्टिकल्स केलेले आहेत. फर्स्ट आहे अर्गॅन्स डायग्राम. आता तुम्हाला ते थोडंसं क्लिक व्हायला लागेल, यार अर्गॅन्स डायग्राम मध्ये तो थीटा शिकला, मॉड्युलस शिकला. मॉड्युलस असतो ना इथे, थीटा पण असतो ना, तीच तर गोष्ट इथे यूज करतोय आपण. इव्हन पोलार फॉर्म मध्ये R cos थीटा प्लस I sin थीटा असं काहीतरी शिकलेलं आहे आपण. पोलार फॉर्म पण शिकलेला आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म शिकलाय. अँड आता फायनली डी मोव्हियर्स थेरम आपण इथे करणार आहे. ओके, तर बघा यार हे डी मोव्हियर्स थेरम काय आहे एक्झॅक्टली नाही का. डी मोव्हियर्स थेरम एक्झॅक्टली काय सांगतोय, खूप सोपं आहे. जो एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ना तोच सांगतोय हा परत. कसं काय जरा नीट बघा, खूप जास्त इंटरलिंक्ड आहे यार हे डी मोव्हियर्स थेरम अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ना, हे एकमेकांमध्ये खूप जास्त इंटरलिंक्ड आहे. नाव सी गाईज, मी तुम्हाला काय सांगतोय, हा थेरम आपल्याला असं सांगतोय की आर कॉस थीटा प्लस I sin थीटा रेज टू पॉवर n, रेज टू पॉवर काय n, हे जर का असं असेल तर n बिलॉंग्स टू इंटिजर. n हा इंटिजर असला पाहिजे. बट कसं आहे माहिती का, आता स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये जर का पाहाल तुम्ही
तर हे एन इंटिजर जरी नसेल तरी हा रूल त्यांनी इथे अप्लाय केलेला आहे व्यवस्थित. पण जर का तुम्ही जेईचा अभ्यास जेई ॲडव्हान्स अभ्यास जर का करायला लागेल तर इथे थोडेसे लाईक वेगवेगळे केसेस बनतात खूप सारे. ओके, म्हणजे इंटिजर असेल तरच हे असं ॲप्लिकेबल असतं. आता जे मी सांगतोय हे इंटिजर असेल तरच ॲप्लिकेबल असतं. इंटिजर नसेल तर काही वेगळ्या मेथड्स करायला लागतात. बट त्याचं डिस्कशन डेफिनेटली इथे नाही करणार आहे आपण MST CET मध्ये. मग तुम्हाला इतकंच समजायचं यार, एन काही असू द्या हे ॲप्लिकेबल आहे, इतकं फक्त समजून घ्या. सो गाईज cos थीटा प्लस I sin थीटा इज इक्वल टू cos ऑफ n थीटा प्लस I sin n थीटा. हा असा असतो असं तर म्हणतात. समजतं का काही? डी मॉयवर्स थेरम काय पहा, cos थीटा प्लस I sin थीटा रेज टू पॉवर n इज cos ऑफ n थीटा प्लस I sin n थीटा. काही नाही, हा n ना इथे जाऊन मल्टिप्लाय होत असतो, n इथे जाऊन आतमध्ये असा जाऊन मल्टिप्लाय होत असतो, बाकी काहीही नाहीये. इतकंच होत असतं. तुम्ही कसं काय नाही का, कसं काय पहा कसं काय. मी तुम्हाला म्हणतो याला काय लिहू शकता तुम्ही, ई रेस टू पॉवर आय इंटू तो ॲम्प्लिट्यूड थीटा असंच लिहू शकता ना, लिहू शकता की नाही असं. रेस टू पॉवर एन आहे ना, ठीक आहे रेस टू पॉवर एन आहे. अबे पण पॉवर तर असे मल्टिप्लाय होत असतात एकमेकांसोबत, होत असतात की नाही. म्हणजे काय ई रेस टू पॉवर एन थीटा आय और आय इंटू एन थीटा लिहा. अबे याला परत करा ना उलटा पोलारमध्ये कन्वर्ट. म्हणजे इथे आपला आर्ग्युमेंट एन थीटा आहे, म्हणजे कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. अरे बाबा इथे एन मिस केला का मी चुकून, सॉरी नीट पहा रे बाबा इथं एन थीटा मी चुकून मिस केला होता. ओके, सो कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. समजतं का तुम्हाला? हे असं करायचं असतं. खूप सरळ सोपा रूल आहे, पहा एकदम साधा रूल आहे की हा जो एन असतो ना हा असा आतमध्ये जाऊन असा मल्टिप्लाय होत असतो. ओके, दिस इज नथिंग बट डी मॉयवर्स थेरम. हे असं लक्षात ठेवायचं तुम्हाला, काहीच नाही यार हे. अब हे तर एक्सपोनेन्शियल फॉर्मचंच एक छोटंसं ॲप्लिकेशन आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्मचाच छोटासा एक ॲप्लिकेशन आहे. क्लिअर आहे स्टुडंट्स तुम्हाला? हे तो अँगल बस हा जो पॉवर आहे तो आतमध्ये जाऊन बस अँगलला मल्टिप्लाय होतो, दॅट्स ऑल, बाकी काहीही नाही आहे. ओके, पहा रे आता हे सांगितलं आता डी मॉयवर्स थेरम अँड एक्सपोनेन्शियल फंक्शनचं आता रिलेशन, तोच रिलेशन आपण डिस्कस केला होता बरोबर ना. तर एक काम करतो यार, मी थोडंसं पुढे जातो जरा. ओके, अशी गाईज तुम्ही म्हणणार आता हे सिम्प्लिफाय करा यार, बरोबर ना. याचा व्हॅल्यू शोधा काय बनतो. आता ना हे इंटरलिंक्ड आहे बोललो होतो मी, डी मॉयवर्स थेरम आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर पहिली तर गोष्ट मला हे समजतं की हे जरा असं आतमध्ये जातं, मल्टिप्लाय होतं. म्हणजे वरती बनणार आहे कॉस ऑफ टेन थीटा प्लस आय साइन टेन थीटा, हे असं बनणार आहे होल डिवाइड बाय. खालती बनणार आहे पहा कॉस ऑफ, हे बघा हे 3 इथे जातं मल्टिप्लाय होतं, 4 थीटा इंटू 3 इज 12 थीटा मायनस ऑफ आय इंटू साइन ऑफ 12 थीटा. काय रे बाबा हे समजतंय का तुम्हाला? आता जरा आठवा. ओके, काय लिहिता रे याला तुम्ही काय लिहिता? मला वाटतं ई रेस टू पॉवर आय इंटू तो अँगल असतो ना, एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करतोय मी याला. ई रेस टू पॉवर गाइज आय इंटू तो अँगल दॅट इज टेन थीटा असं लिहित असतो आपण. म्हणलं ठीक आहे चलो ओके. तुम्ही म्हणता आता याला काय लिहिता? हे पहा हे नाही शिकला, याला काय लिहितो आपण. जेव्हा इथे प्लस असतो ना तेव्हा आपण शिकले की हे असं असतं, पण अरे इथे मायनस आहे. समजतं तुम्हाला? तिथे मायनस आहे यार, हा प्रॉब्लेम आहे जरा इथे. मायनसचा विषय आहे इथे, काय करू शकतो? मला असं वाटतं की याला मी कॉस ऑफ -12 थीटा प्लस आय साइन -12 थीटा याच्या जागी मी असं लिहू शकतो. तुम्ही म्हणणार कसं काय? कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, म्हणजे हे आणि हे तर सेम आहे, काही विषयच नाही आहे. साइन ऑफ मायनस थीटा इज गाईज मायनस ऑफ साइन थीटा, बरोबर ना रे. म्हणजे याला मी असं लिहू शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे? सो आता याला मी असं लिहिलं तर मला समजलं यार की आता इथे प्लस आलाय, सो तो यूज करू शकतो मी एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय सर एक्सपोनेन्शियल फॉर्म? ई रेस टू आय करायचा असतो आणि त्याच्यानंतर तो अँगल लिहायचा असतो -12 थीटावाला. पण तुम्हालाही माहिती -12 थीटा वरती गेल्यानंतर +12 थीटा बनतो, म्हणजे ई रेस टू 10 थीटा आय इंटू ई रेस टू 12 थीटा आय. या पॉवरचं जर का ॲडिशन कराल यू विल गेट ई रेस टू पॉवर गाईज 22 ई रेस टू पॉवर गाईज 22 थीटा आय. अरे असं बनणार की नाही? ई रेस टू पॉवर 22 थीटा आय असं बनणार आहे. अबे तो तर एक्सपोनेन्शियल आहे. आता मग त्याला जर का पोलर फॉर्ममध्ये लिहाल ना तर हे असं बनेल की नाही, कॉस ऑफ 22 थीटा प्लस आय साइन 22 थीटा. येस और नो? हे असं बनणार आहे पाहते. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना यार, हे असं सिम्प्लिफाय करता येतं आपल्याला. अदरवाईज तुम्ही म्हणाल की स्क्वेअर करतो म्हणजे हे 2 वेळेस लिहितो, हे इंटू हे क्यूब करतो म्हणजे हे 3 वेळेस लिहितो असा कॉम्प्लेक्स नंबर, अबे खूप मोठा बनतो रे तो. त्यापेक्षा हे बेस्ट वे आहे पहा, हे बेस्ट वे. ओके, समजतंय का? पहा हा वे तेव्हाच आपण इथे करू शकतो जेव्हा आपण ना हे याला
एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असं लिहू शकतो, म्हणूनच ते लिहिलेलं आहे. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं यार, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं. ठीक आहे, जाऊ पुढे. पारे आणखीन एखाद दोन क्वेश्चन करून घेतोय पहा आम्ही डी मॉयवर्स थेरमचे. आज जसं की हा यार, लक्षात मुलांना, जेव्हापर्यंत पॉवर 4 आहे तेव्हापर्यंत काही लोड नाहीये. याचे तुमच्याकडे दोन वेज आहेत यार. 1 प्लस आय रेज टू पॉवर 4 करायचं तुम्हाला, म्हणजे तुम्ही 1 प्लस आय चा स्क्वेअर कराल ना. म्हणजे ठीक आहे, ए प्लस बीचा होल स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि याचा पण परत स्क्वेअर करायचं. म्हणजे ठीक आहे, आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि हे +1 कॅन्सल. 2 चा स्क्वेअर 4, आय चा स्क्वेअर इज -1. सो इज आन्सर शुड बी -4. आन्सर शुड बी -4. मी म्हणतो यार हे ओके, हे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. पण ना हाच क्वेश्चन आणखीन कोणत्या दुसऱ्या वेने आपण करू शकतो का, जरा विचार करूया आपण, थोडंसं विचार करूया. डी मॉयवर्स थेरम इथे यूज करून काही होऊ शकतं का, दुसऱ्या वेने आपण कन्वर्ट करू शकतो या क्वेश्चनला, थोडंसं विचार करूया. बघा काय लक्षात आता. तर पहा मुलांना, तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, ओके, तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, मला असं वाटतं त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये नाही तर पोलार फॉर्ममध्ये, दोघांमध्ये एका फॉर्ममध्ये कोणत्या तरी फॉर्ममध्ये लिहा तुम्ही तिथे बिनधास्त. मी असा विचार करतो, एक्सपोनेन्शियल आणि पोलार फॉर्म दोघांमध्ये ॲम्प्लिट्यूड लागतं आणि दोघांमध्ये आर्ग्युमेंट लागतं, मॉड्युलस लागतं आणि आर्ग्युमेंट लागतं. मॉड्युलस तर क्लिअर आहे यार, √ऑफ ए. हे पहा आपला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आहे 1 प्लस आय, 1 + 1 आहे. मॉड्युलस इज गाईज 1² + 1² म्हणजे √2 हा मॉड्युलस आहे आपला. आर्ग्युमेंट पहा रे, आर्ग्युमेंट काय, हे पहा 1 आणि 1 आहे ना, म्हणजे इकडे 1 जायचं आहे आणि वरती पण 1 जायचं आहे. मग तुम्हाला क्लिअरली समजतं यार की हा अँगल 45 डिग्री असला पाहिजे. सो गाईज थीटा शुड बी π/4 म्हणजे 45 डिग्री, हे असं असलं पाहिजे, बाय डिफॉल्ट असलं पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो इथेपर्यंत तरी क्लिअर आहे आता. मग मी काय म्हणतोय, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे या कॉम्प्लेक्स नंबरला पोलार फॉर्ममध्ये लिहा ना. काय असतो पोलार फॉर्म, r × ब्रॅकेट cos θ + i sin θ असा असतो की नाही. आणि या कॉम्प्लेक्स नंबरचा रेज टू पॉवर 4 आहे ना इथे. चलो r काय सांगा बरं मला इथे, r हा √2 आहे ना, √2 लिहिला मी इथे ब्रॅकेटमध्ये गाईस. cos θ π/4 आहे यार, प्लस i sin θ अगेन π/4 आहे ना, रेज टू पॉवर 4 येणार आहे. म्हणजे याचा पण रेज टू पॉवर 4, याचा पण रेज टू पॉवर 4. मी म्हणलं ठीक आहे, √2 चा रेज टू पॉवर 4 कराल तर 4 बनतो. √2 असं 4 वेळेस करा 4 बनतो. आणि तुम्हाला तर माहिती हा असा आतमध्ये जातो, आतमध्ये गेलं तर काय बनतं, cos ऑफ π/4 × 4, तो 4 मल्टिप्लाय होतो बरोबर ना, प्लस i sin π/4 × 4 करतोय मी इथे. 4 विल गेट कॅन्सल, 4 विल गेट कॅन्सल. sin π हे 0 असतं आणि cos π हे -1 असतं. सो -1 × 4 इज -4. सो याचा जो आन्सर आहे ना मुलांना तो बनला पाहिजे पहा -4. एक मिनिट, काही झोल करतोय का मी, काही रॉंग झालं का पहा. बरोबर ना, -4 हा याचा आन्सर असला पाहिजे, बरोबर आहे, काही चुकीचं नाही. ओके, सो येस स्टुडंट्स, सो याचा यूज आपण असा करू शकतो यार. समजतंय तुम्हाला हे. आणखीन काही एक्झाम्पल, आता आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो पहा. म्हणजे डी मॉयवर्स थेरम किंवा हे एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज करून गोष्टी थोड्याशा कशा आणखीन सिंपल बनू शकतात. याच्या आधीचा क्वेश्चन ना तुम्हाला वाटेल मे बी इतका नाही सिंपल बनला असं, नॉर्मली जरी केलं असतं रेज टू पॉवर 4 आलं असतं, पण रेज टू पॉवर 100 करायचं असलं असतं तरी पण थोडं बहुत आलं असतं यार त्या वेनी पण. म्हणजे समजा 1 + i रेज टू पॉवर 100 करायचं असलं असतं, पहा काय 1 + i रेज टू पॉवर 100 करायचं असलं असतं तर आपण असं केलं असतं ना, 1 + i रेज टू पॉवर मी पहिले स्क्वेअर केला असता आणि रेज टू पॉवर 50 केला असतं. तो येणार हां. आता मग हे जर का एक्सपांड कराल तुम्ही, इथे तर तुम्हाला 2i मिळत होता बहुतेक काहीतरी, आणि रेज टू पॉवर 50 येणार आहे, म्हणजे 2 रेज टू पॉवर 50 × i रेज टू पॉवर 50. i रेज टू पॉवर 50 तर तुम्हाला माहितीच आहे कसं करायचं असतं. हे पहा 2 रेज टू पॉवर 50, i रेज टू पॉवर 50 ला 48 × i² लिहितोय मी इथे, म्हणजे हे 4चा मल्टिपल पाहिजे आपल्याला. याला आता पुढे जाऊन 2 रेज टू पॉवर 50 × गाईज i रेज टू 48 जो आहे ना, त्याला मी i रेज टू पॉवर 4 रेज टू पॉवर 12 लिहितोय, × आयचा जो स्क्वेअर आहे इथला पुढचा त्याला मी इथे -1 लिहितो डायरेक्टली. आणि तुम्हाला माहिती i रेज टू पॉवर 4 हा 1 असतो, 1. सो 1 रेज टू एनिथिंग 1. सो आन्सर शुड बी -2 रेज टू पॉवर 50 असं म्हणतो. म्हणजे हा पण एक वे आहे बरं. ओके, आणि हाच वे थोडंसं बेटर वाटतोय मे बी, बरोबर. हे डी मॉयवर्सनी थोडंसं लाईक मे बी अवघड वाटू शकतं काही जणांना, पण मला काय म्हणायचं आहे, आपण लक्षात ठेवूया ना तो दुसरा वे पण, कारण की एंट्रन्समध्ये कधी काय विचारतील सांगू नाही शकत, बरोबर. म्हणजे डी मॉयवर्सवरती पण असं काही क्वेश्चन केला जाईल तुम्हाला, ओके, की तो तुम्हाला आन्सर करण्यासाठी तो थिअरम तुम्हाला माहितीच असला पाहिजे. तुम्ही म्हणाल असा क्वेश्चन केला तसं आम्ही नॉर्मल मेथडनी काढू, मान्य रे, मान्य, ओके. पण प्रत्येक वेळेस क्वेश्चन असाच केला जाईल असं पण गरजेचं नाही, की थेरॉटिकल क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो नाही का, एकदम प्रॉपर डी मॉयवर्स थेरममध्येच घुसून विचारला जाऊ शकतो. जसं की हा वाला क्वेश्चन
हां, हे नॉर्मल मेथडने नाही करू शकत यार, हे नाही करू शकत नॉर्मल मेथडने. इथे डी मॉयर्स थेरम पाहिजेच आहे तुम्हाला, बरोबर. आता इथे पहा यार मुलांना, यातला आणखीन एक क्वेश्चन, जसं की से फॉर एक्झाम्पल हा वाला क्वेश्चन करू का मी. बघा तो 1 - √3i रेज टू पॉवर 4 आहे काय. ओके, तर रेज टू पॉवर हे 4 आपल्याला इथे करायचं आहे. करून पहा, नॉर्मल मेथडनी थोडंसं मोठं बनणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो मोठं बनणार आहे. रेज टू पॉवर 4 आहे तरी ठीक आहे यार, बरोबर. म्हणजे याचा स्क्वेअर कराल त्याचं परत स्क्वेअर कराल, पण रेज टू पॉवर 100 वगैरे असं काही जरी असलं असतं ना, मग खूपच भयानक बनलं असतं. आता हा वाला क्वेश्चन तुम्ही पहा, हा वाला क्वेश्चन तुम्ही नॉर्मल मेथडनी तुम्हाला नक्कीच अवघड जाणार आहे. याच्या आधीचा हा वाला काय येत होता माहिती का आपल्याला, कारण की तिथे फक्त आणि फक्त 2i बनत होता, फक्त 2i बनत होता. आणि 2i रेज टू पॉवर ते 100 करणे हे आपल्याला थोडंसं सोपं होतं, बरं. ते 100 की 50 करणे सोपं होतं. याच्या आधीचा क्वेश्चन जो मी तुम्हाला इथे लिहून दिला होता ना, मी त्याच्याबद्दल बोलतो. पण इथे थोडंसं अवघड आहे. तुम्ही म्हणणार कसं काय, हे पहा 1 - √3i रेज टू पॉवर 4 आहे, म्हणजे रेज टू पॉवर 2 रेज टू पॉवर 2 करतो मी इथे. म्हणजे ठीक आहे, पहिले स्क्वेअर करा. a - b चा होल स्क्वेअर इज a² - twice a × b लिहितोय पहा मी इथे, प्लस b चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर आहे. √3 चा स्क्वेअर इज 3 आणि i चा स्क्वेअर इज -1, बरोबर. आणि याचा रेज टू पॉवर मी मुलांना इथे 2 करतोय. समजता का रे इथे. बघा बरं हे काय बनतं, -3 आहे +1 -3 + 1 इज -2 ना, बरोबर. सो लिहितो इथे मी -2 -2 √3i. आता रेज टू पॉवर याचा पण 2च करायचा ना तुम्हाला. बाबा आता हे अवघड आहे ना परत. इथे तर 4 पर्यंत होतं म्हणून ठीक आहे यार, पण समजा जर का 100 पर्यंत असलं असतं तर, म्हणजे इथे रेज टू पॉवर 50 करायला लागलं असतं तर, बरोबर ना. हे स्क्वेअर x1 केला आणि इथे रेज टू पॉवर 50 करायला लागलं असतं तर, इथे रेज टू पॉवर 50 करायला लागलं असतं. किती केलं असतं रे बाबा, किती करत बसला असतात तुम्ही. समजतं का तुम्हाला हे. सो म्हणून डी मॉयर्स थेरम माहितीच पाहिजे, असं जर का काही क्वेश्चन आला तर, बरोबर आहे मुलांना. तर पहा रे बाबा काय सांगतो आता, लक्ष द्या. शिट्ट्या खूप होत आहेत नाही का. आय होप तुम्हाला पण ऐकू येत असतील. ठीक आहे. तर लक्ष द्या रे, हा क्वेश्चन करतोय ना आपण. काय सांगितलं होतं, पहिले करायचं पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट. मी म्हणतो ठीक आहे यार, करूया पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट आपण याला. बघा काय आता लक्ष द्या. तर पहिले तर मी यार मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करणार आहे. मॉड्युलस म्हणजे तुम्हाला माहिती काय रे, √a² + b². a आहे 1, b आहे -√3. -√3 चा स्क्वेअर इज +3, बरोबर ना. म्हणजे मॉड्युलस बनतोय 2. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो मॉड्युलस इज 2, फाईन. आर्ग्युमेंटसाठी तो अर्गॅन्स डायग्राम काढायला लागतं ना आपल्याला. 1 ओके, 1, -√3 म्हणजे खालती 1, -√3, बरोबर. हे पहा हा अँगल 60 डिग्री येतो. tan θ इज √3/1, बरोबर ना. म्हणजे √3 बनतोय, म्हणजे अँगल 60 बनतोय. पण आपल्याला फाइंड करायचा असतो हा वाला अँगल. सो हा 60 असेल तर काही हा वाला 300 डिग्री असणार आहे. सो गाईज आपला जो अँगल आहे हा अँगल आहे 300 डिग्री. किती 300 डिग्री हा आपला इथे अँगल आहे. मी म्हणतो ठीक आहे. तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबरला मी पोलार फॉर्ममध्ये इथे कन्वर्ट करतोय. काय असतो पोलार फॉर्म, r × ब्रॅकेटमध्ये cos θ + i sin θ असा असतो. आणि इथे रेज टू पॉवर 4 आहे, लिहितोय 4. व्हॉट इज r? चा व्हॅल्यू पहा 2 आहे मुलांना ब्रॅकेटमध्ये. कॉस ऑफ काय रे 300 आहे ना, cos ऑफ 300 + i × sin ऑफ 300. मी म्हणलं ठीक आहे चलो. रेज टू पॉवर 4 आहे पहा. हे पहा 2 रेज टू पॉवर 4 16 बनतो. आणि तुम्हाला तर माहिती हा 4 इथे असा आतमध्ये येऊन मल्टिप्लाय होत असतो. हाच तर डी मॉयर्स थेरम आहे. म्हणजे हा बनणार आहे मुलांना cos ऑफ 1200 + i × sin ऑफ 1200. इतका टास्क मी तुमच्यावरती सोडू का रे. cos 1200 आणि sin 1200 हे तुम्ही फाइंड करू शकता का. ट्रिग्नोमेट्री यूज करा. ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर बस हे इतकं तुम्ही करू शकाल का. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही करा. ओके. आता ज्यांना नाही येत आहे त्यांच्यासाठी मी पहा इथे एक्सप्लेन करतोय. लक्ष द्या जरा. काय विषय माहिती करा मुलांना, कसं असतं पहा, थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित. हा जो कोणता अँगल असतो ना, त्या अँगलला 2 अँगलमध्ये स्प्लिट करायचा असतो. फर्स्ट शुड बी मल्टिपल ऑफ 90. ओके. बघा काय 16 झाला तो 16. थोडंसं रब करतोय, 1 मिनिट. काय सर्वच रब करतो आणि हे फक्त लिहितो नाही का. 16 आणि 1200, बरोबर ना. सो आन्सर होता आपला पहा 16 ब्रॅकेटमध्ये cos ऑफ 1200 + i sin 1200, बरोबर. तर हे करायचं होतं आपल्याला. मी काय सांगतोय तुम्हाला पहा, हा जो काही अँगल आहे ना त्याला फक्त 2 अँगलमध्ये स्प्लिट करायचा. फर्स्ट शुड बी मल्टिपल ऑफ 90. पहिला 90चा मल्टिपल पाहिजे. 90 × 10 कराल तर 900, 90 × 11 कराल तर 990, 90 × 12 कराल म्हणजे आणखी 90 ॲड कराल 1080, 90 × 13 कराल आणखीन इथे 90 ॲड कराल तर 1170 बनतो पहा. 1170 बनतो.
1170च्या जवळ आहे हा. मग मी याला इथे असं लिहितो पहा 1170 प्लस 30 लिहितो प्लस गाईज आय इंटू साइन ऑफ सेम अगेन 1170 प्लस 30 असं इथे मेन्शन करतो. मी म्हणलं ठीक आहे चलो डन. नेक्स्ट 16 ब्रॅकेट. हा जो 1170 होता 1170ला मी 90 इंटू 13 लिहितो. काय 19 इंटू 13. बघायचा आता हा क्वाड्रंट कोणता आहे. पहा मुलांना 19 इंटू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर. 19 इंटू 13 प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट आहे. समजलं. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस्टचा व्हॅल्यू निगेटिव्ह असतो सो म्हणून इथे मायनस करतो. इथे जर का ऑड असेल ना 90चं ऑड मल्टिपल असेल तर कॉस्टचा साईन बनवायचा असतो आणि पुढे तो 30 ॲज इट इज नोट करायचा असतो प्लस अगेन आय ॲज इट इज. पर हे परत तेच ना 90 इंटू 13च आहे ना. क्वाड्रंट तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साईनचा व्हॅल्यू प्लस असतो म्हणून प्लसच लिहितोय मी इथे. ऑड मल्टिपल असल्यामुळे साईनचा बनतो कॉस आणि पुढचा तो जो अँगल आहे तो 30 तो लिहायचा असतो आपल्याला इथे असा. सो मुलांना हा आपला इथे आन्सर बनतोय. सो गाईज आन्सर शुड बी 16 ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ 30 इज मायनस ऑफ हाफ प्लस आय इंटू कॉस 30 इज √3/2 म्हणजे √3/2 टाइम्स आय असं लिहितोय मी. हे 2 कॉमन करा कॅन्सल करा बना काहीतरी बनेल ना तो व्यवस्थित. म्हणजे हे थोडंसं सोपं बनतं बरं खरं तर मुलांना. आता इथे रेज टू पॉवर 4 आहे काय ओके किंवा मे बी 100 आहे काय काही फरक नसता पडला. 100 जर का पॉवर असला असता तर आतमध्ये येऊन तो 100 मल्टिप्लाय झाला असता. इतकाच फक्त डिफरन्स पडला असता डी मॉयर्स थेरम यूज करते वेळी बरोबर. सो आय होप गाईज तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थित समजलाय. ओके 4 आर्टिकल्स आपण आज केलेले आहेत. अर्गॅन्स डायग्राम, पोलार फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म अँड डी मॉयर्स थेरम. सो आणखीन एक लेक्चर कंडक्ट करीन मी ज्यामध्ये मुलांना आपण डिस्कस करूया क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके सो हा वाला सेशन मी ते क्लोज करतो यार. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.